ओके, आता तुम्हाला एक बाउल लागेल ना आपल्याला ड्रेसिंग बनवायला. काय करायचं तुम्हाला सांगा. पहिल्यांदा आपण ऑलिव्ह ऑइल घालूया. साधारणपणे 2 चमचे आपल्याला एवढे यायला पुष्कळ होतं. ओके. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचे, पुष्कळ घालायचे. लसूण इज गुड. त्याच्यानंतर हे मस्टर्ड आहे, हे मोहरीची पेस्ट आहे. प्रिझर्वेटिव्ह असतील जास्तीत जास्त. बॅल्सामिक आहे, बॅल्सामिक म्हणून व्हिनेगार आजकाल मिळायला लागलेला आहे. त्याच्यानंतर थोडासाच 1 चमचाभर साधा व्हिनेगार. हे झालं की पहिलं मिक्स करावं लागतं. ते लिंबू जरा जास्त टँग येते. सो आपलं दिस इज अ फ्रेंच ड्रेसिंग. हे स्टँडर्ड फ्रेंच ड्रेसिंग आहे. ओके. आता काय करायचं आपल्याला. आता आपल्याला सगळं ह्याच्यात घालायचं आणि त्याच्यावरती हे होतं. वर्किंग गर्ल्ससाठी हे असं छोट्याशा बोलमध्ये किंवा बाटलीमध्ये घेऊन गेलं तर आयत्या वेळेला ते घातलं तर जास्त चांगलं पडतं. हां, आणि बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता ना. अगदी तुम्ही 8 किंवा 10 दिवसाचे ड्रेसिंग्स तुम्ही बनवून ठेवू शकता. मीठ आणि मिरी. ओके, दिस इज रेडी टू ईट. घ्या, लिहून घ्या सगळं साहित्य आणि कृती. फ्रेंच ड्रेसिंग सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आइसबर्ग लेट्यूस, सिमला मिरची, ऑलिव्ह ऑइल, रेड कॅबेज, टोमॅटो, गाजर, बीट, लसूण, मोहरीची पेस्ट, मीठ, लिंबाचा रस, बाल्झमिक व्हिनेगर, साधा व्हिनेगर, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालून त्यामध्ये लसूण, मोहरीची पेस्ट, बाल्झमिक व्हिनेगर, साधा व्हिनेगर आणि लिंबाचा रस घालून सॅलड ड्रेसिंग तयार करावं. एका भांड्यामध्ये रेड कॅबेज घेऊन त्यामध्ये चेरी टोमॅटोज, सिमला मिरची, बीट, काकडी आणि आइसबर्ग लेट्यूसची पानं घालावीत. वरून सॅलड ड्रेसिंग, मीठ आणि मिरपूड घालून सॅलड एकत्र करून घ्यावं. चला जाऊया आता पुढच्या रेसिपीकडे. अशा चटपटीत रेसिपी तुम्ही सांगताय ना, आणि मला असं वाटतं की हे जर आम्ही म्हणजे आमच्या जनरेशनने सुद्धा जर हे फॉलो केलं ना, तर मला असं वाटत नाही कधी आपली तब्येत खराब होईल. ओके, आता आपण काय बघणार, कुठल्या रेसिपीचं नाव आहे? हे पास्ता सॅलड बघतोय. मॅक्रोनी. हे आहे मॅक्रोनी. थोडीशी बॉईल केले मीठ घालून. ओके. आणि त्याच्यानंतर कांदा आहे. हे अतिशय महत्वाचं इन्ग्रेडियंट आहे मशरूम्स. हिरवी मिरची सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यानंतर कांदा. हे थोडंसं शिजवून घेतलं ना. हो, थोडंसं. हे तसंच शिजवलेला राजमा, हाय प्रोटीन्स. त्याच्यानंतर टोमॅटो प्युरी, पार्मेझान चीज, त्याच्यानंतर बेझल लिव्स, त्याच्यानंतर लसूण आणि सेलरी आहे, सेलरी स्टिक्स आणि मीठ. साहित्य वगैरे. आता कृतीकडे जाऊ. पहिल्यांदा आपल्याला काहीतरी हे करून घ्यायला लागेल. सॉस करून द्यायला तुम्हाला बाउल देतो. सॉस करताना टोमॅटो प्युरी, लसूण, मीठ, कणभर कांदा, बेझल, सेलरी मिक्स करून घ्यायचं. आता हे आपल्याला मिक्स करून मिक्सर मधून आपल्याला मिक्स करायचं. मिक्स करून त्याचं पेस्ट करून ठेवायची. पेस्टो म्हणतात त्याला. आणि तो सुद्धा आपण करून ठेवला तर तो महिना राहतो फ्रीजमध्ये. ओके. आम्ही अतिशय हुशार आहोत, त्यामुळे मिक्सरकडे जायची गरज नाही. त्याने ऑलरेडी जे करून आणलेलं आहे तेच आहे सगळ्या ह्याच्यात. ते आपण घेऊन आपण पुढे सुरू करू. आता काय करायचं? काही नाही, मिक्स करायचं. पहिल्यांदा आपण मॅक्रोनी घालतोय, त्याच्यानंतर मशरूम घालायचे, कांदा, मिरची. हे सुद्धा आपण थोडं शिजवून घेतो. अगदी हलकं बॉईल केलंय. राजमा, थोडासा कांदा, मीठ. ओके. मग सॉस घालायचं. आणि मग फक्त वरनं पार्मेझान चीज आहे, थोडासा बेझल. अतिशय त्याचा वास पण वेगळा आहे, तो घेऊन बघ. ओके, झालं रेडी. येस, फर्स्ट क्लास, रेडी टू